विद्यार्थी परिषदेमुळे राजकारणात आलो आणि राम पण विद्यार्थी परिषदेचा उत्तम कार्यकर्ता आहे. टक्केवारी घेणारा खासदार नाही होणार. इमानदार आहे, तुमच्या विकासाकरता काम करणारा आहे, तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करणारा आहे. मी याला 20 वर्षापासून ओळखतो. शिवसेनेबद्दल प्रेम होतं म्हणून नाही, तर इन्क्वायरी होऊ दे म्हणून ते शिवसेनेत गेले. शिवसेनेची सत्ता गेली, पुन्हा बाहेर आले, पुन्हा बीजेपी मध्ये, आणि आता बीजेपीची सत्ता जाणार तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले. म्हणून बाळासाहेब थोडा त्याला इशारा देतोय, सावध राहा, नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गळ्यात तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधीच्या वेशातला त्या बुरख्याखालचा व्यापारी जो स्वतःच्या कंपनीचं भलं करतो. कारण नंतर मला प्रश्न पडल्यावर कोणीतरी सांगितलं, कुठली कंपनी, त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघा आणि तिथं बघा पानबुडीला काय काय सप्लाय केलं जातंय, आणि मग तुम्हाला प्रश्नावर लगेच कळेल का मत तुमचं घ्यायचं आणि भलं आपल्या कंपनीचं करायचं. आपल्या राज्यात एक माणूस गावला 77,000 कोटीचा घोटाळा करणार. आदल्या दिवशी कावळा होता, सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना त्या कावळ्याला लावला आणि त्याचा बगळा केला. पांढरा शुभ्र बगळा आता मतदार रूपी मासे हुडकतोय.